त्यांना मी माझी जेव्हा व्यथा सांगितली की मला काय काय समस्या आहेत, त्यांनी मला सांगितलं, सर ठीक आहे, मी तुमचं सर्व ऐकून घेतलंय, आतापर्यंत तुम्ही तुमचं डोकं लावून जे काय केलं ते ठीक आहे, पण आता यापुढे आम्ही सांगतो तसं करायला तुम्ही तयार आहात का? मी म्हणालो ठीक आहे मॅडम, मी नक्कीच करेन. तर म्हणून काय करायचंय? मग त्यांनी मला लिंक शेअर केली आणि त्यांनी मला सांगितलं की सकाळचं वर्कआउट सेशन असतं आणि ती महान व्यक्ती म्हणजे माझे ग्रेट कोच नजमा साहेब मॅडम, त्यांनी मला या कम्युनिटीमध्ये आणलं आणि पहिल्या 3 दिवस मी ट्रायल घेतलं. ट्रायल घेतल्यानंतर मला खरंच जसं मी आज घामाने भिजलो तसाच तेव्हा सुद्धा घामाने भिजलो होतो आणि मला विश्वास बसला की इथे काहीतरी घडेल. आणि मग मी 3 दिवसांनी माझ्या कोचना कॉल केला की मॅम ते एनर्जी ड्रिंक काय सांगतात ते सांगा. तर ते म्हणाले की सर असं असं आहे, मी तुमच्या ॲड्रेसवर पाठवू शकते. तर मी म्हटलं, कारण माझा विश्वास नव्हता मॅडम, कुठं बोलणार नाही, कारण कमीत कमी 7 ते 8 डॉक्टरांच्या विजिट माझ्या झाल्या होत्या शुगरसाठी, पण शुगर काही कमी होत नव्हती. मी चालायला जायचो, रनिंगला जायचो, बरंच काय करायचो, मी जिम सुद्धा केलं, पण काही फरक पडत नव्हता, तेवढ्या पुरता पडायचा. तर त्यांना मी म्हटलं की मी तुम्हाला स्वतः भेटायला येईन आणि मी त्यांच्या स्वगृही भेटायला गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला एनर्जी ड्रिंक टेस्ट दिली, आपल्या फ्युलची टेस्ट दिली. मला शुगर मध्ये रिझल्ट आला. जी माझी 350 अबाव शुगर असायची ती 215 झाली. पहिल्या महिन्यामध्ये हा एवढा चांगला फरक पाहिल्यानंतर माझी मिसेस सौ सुषमा अमोल थळे यांना सुद्धा काहीतरी विश्वास बसला. त्यांचं वजन वाढलं होतं आणि त्यांच्या कमरेमध्ये 2 गॅप होते मॅडम. तर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत वर्कआउटला सुरुवात केली आणि आपला सकस संतुलित आहार आम्ही सुरू केला आणि या सकस संतुलित आहारासोबत वर्कआउट करून खरंच आज पूर्ण 1 वर्ष झाले. या 15 तारखेला आम्हाला वर्कआउटला जॉईन करून आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये जो आमच्यात बदल होत गेला तो 6 महिन्यानंतर माझी शुगर पूर्णपणे नॉर्मल झाली. तर 8 महिन्यामध्ये माझ्या मिसेसचा सुद्धा सर्वात मोठा प्रॉब्लेम, कारण 19 वर्ष ती सुद्धा त्या कमरेच्या गॅपनी झुंजत होती. डॉक्टर चालू होते आमचे, पण वर्कआउटनी त्यात फरक पडला मॅडम. मी खूप चांगला असा 7 किलोचा फॅट लॉस करून माझी शुगर नियंत्रणात झाली मॅडम.